कोल्हापुरात तशी म्हणायला गेलं तर जुनी आठवण शिवजयंतीची म्हणायला गेलं तर आणि आजही आहे. उदाहरण आहेत, चांगल्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. आज आमच्यात एकच मोठं कोल्हापुराला उदाहरण घ्यायला गेलं तर शिवाजी तोरमंडळ शिवाई पेठी जर शिवजयंती बघायला जर गेलं तर दिमाखात शिवजयंती साजरी केली जाते. मशाल ज्योत पेटवून आणतात आमची मुलं, ती कशा पद्धतीनं, तीही दिमाखात. आणि काही ठिकाणी जी हुल्लडबाजी बघायला मिळाली ना, म्हणजे ज्योत आणायला जायचं का हुल्लडबाजी करायची, म्हणजे ज्योत एका हातात, झेंडा एका हातात भगवा, आणि गाड्या रेसलिंग करायच्या आणि असल्या घाणेरड्या आणि गलिच्छ पद्धतीनं ती शिवजयंतीला एक गालबोट लावण्याचं काम काही तरुणाई करतात. किल्ल्यावर ज्योत पेटवायला जातो आपण, ज्योत घेऊन येतो, म्हणजे ती ऊर्जा घेऊन येतो आपण बांधवांनो. ती ऊर्जा आपण एकमेकाला दिली जाते, देवाणघेवाण केली जाते. आणि शिवमय शिवविचार संपूर्ण महाराष्ट्र नव्हे जगभर पोचला जातो. हा खऱ्या अर्थात शिवजयंतीचा सोहळा होतो ना. रेसलिंग करून शिवजयंती साजरी होत नाही. गाड्या एकमेकाला सायलेन्सरला लावून पोंगळ्या करून शिवजयंती साजरी केली जात नाही. ती शिवजयंती नाही, ती शिवप्रेमींची शिवजयंती नाही. हे कोणीतरी हुल्लडबाज आहेत, ते शिवप्रेमी असू शकत नाही. आणि ज्यांच्या हातात भगवा ध्वज बी होते त्यांनी भगवा ध्वज घेण्याच्या लायकीचे नाहीत. कारण हा भगवा ध्वज बलिदानाचा, त्यागाचा आहे. भागवत धर्माची पताका आहे. स्वराज्याच्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ती पताका आहे. आणि ती कुणालाही घेण्याचा अधिकार नाही. लक्षात घ्या, माकडाच्या हातात काकडाला म्हणून त्याला वाकडा व्हायचं नसतं, हेही डोक्यात घेतलं पाहिजे. अहो, कशा पद्धतीने शिवजयंती आपण साजरी करतो, अशा कोणी जर घाणेरडेपणा, हुल्लडबाजी जर करत असतील, शासनानं वेळी त्वरित जागावं आणि ह्या लोकांवर आळा बसावा. अशा पद्धतीने त्यांच्यावर शासन करावं. आणि या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो शाहीर दिलीप सावंत म्हणून.